जनता महाविद्यालय महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने क्रिएटिव्ह चेस असोसिएशन जनता महाविद्यालय चंद्रपूर, ड्रीम चंद्रपूर, GS रायसोनी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंडर-11 मुलं व मुली महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ निवड स्पर्धेला आज जनता महाविद्यालय चंद्रपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला। राज्याच्या 30 जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो उदयोन्मुख बुद्धिबळपटू, प्रशिक्षक, पालक आणि बुद्धिबळ प्रेमींच्या उपस्थितीमुळे स्पर्धास्थळ बुद्धिबळमय वातावरणाने गजबजून गेले। ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेच्या निवड स्पर्धांपैकी एक मानली जाते। या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असल्याने प्रत्येक डाव अत्यंत चुरशीचा आणि रोमांचक ठरणार आहे। राज्यभरातील नामांकित बाल बुद्धिबळपटू विजेतेपदासाठी आपले कौशल्य पणाला लावत असून चंद्रपूरकरांना प्रथमच अशा उच्च दर्जाच्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे। स्पर्धा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या नियमांनुसार पार पडत आहे। अनुभवी मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने करण्यात आले आहे। 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील गुणवंत खेळाडू सहभाग घेत असून आगामी फैऱ्यांमध्ये दर्जेदार व रोमांचक सामने पाहायला मिळणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष आता चंद्रपूरकडे लागले आहे। मोठ्या प्रमाणात करते आणि मला आनंद आहे की 11 वर्षाच्या आतील मुलांच्या या ठिकाणी बुद्धिबळ आणि त्यांची मानसिक क्षमता तपासण्याची स्पर्धा या ठिकाणी आयोजित करून एक प्रकारे त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य आयोजकांनी अतिशय चांगलं केलं। बुद्धिबळ हा तसा भारतातील जुना खेळ आहे, याचा उगम देखील भारतात झालेला आहे। चतुरंग नावाने हा भारतामध्ये प्रसिद्ध हा खेळ होता आणि आज सर्वांची क्षमता तपासण्याच्या दृष्टिकोनातून 64 ठाणे आणि 32 त्याचे पॅदे, एका साईडला एक वजीर, एक राजा, 2 हत्ती, 2 उंट, 2 घोडे आणि 8 पॅदे। कसं तरी समोरच्याला श आणि मात देण्यासाठी समोरच्याचा राजा आपल्याला पकडून त्याला खेळ जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आणि या अनुषंगाने आपली दूरदृष्टी, आपला संयम आणि आपली मानसिक क्षमता या तिन्हीचा तपासण्याच्या दृष्टिकोनातून हा खेळ अतिशय आज जगामध्ये लोकप्रिय झालेला आहे। आणि मित्रांनो, या अशा खेळातून जी संधी आपल्याला प्राप्त झाली आहे त्या संधीचं सोनं करून आपलं नाव कुठेतरी ग्रँड मास्टरमध्ये यावं या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न कराल ही अपेक्षा बाळगतो। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।